असं वाटतं की धनुष्यबाण परत यावं? नाही असं नाही, धनुष्यबाण परत यावा उद्धव ठाकरेंकडे असं वाटतं का? मी बोलू शकत नाही. तुम्ही पुढे या, पुढे या. मला तिकडे होते, थोडं बाजूला व्हा, थोडं बाजूला व्हा. नाही नाही, तुम्ही अगदी टाळ्या वगैरे वाजवल्या. शिवसैनिक म्हणतायत तिकडे की त्या 40 गद्दारांनी परत यावं असं ते म्हणतात. त्याच्यानंतर त्या धनुष्यबाण आम्हाला परत आणायचे वगैरे. मनसैनिकांना काय याच्यावर आनंद झाला एवढा? नाही, मनसे सैनिकाला आनंद याचा आहे का 20 वर्ष झालेले मनसे स्थापन होऊन आज मनसे सैनिकासाठी सगळ्यात मोठा आनंद आहे. आज जे आज गुढीपाडवा मेळा आहे आणि राज साहेब. थांबा थांबा, मी काय म्हणते, त्यांनी मगाचपासून बरीच उत्तर दिली, तेव्हा कोणी एवढ्या टाळ्या नाही वाजवल्या. त्यांनी ज्या वेळेला म्हटलं, शिवसैनिकांनी ज्या वेळेला म्हटलं की त्या 40 गद्दारांना परत आणायचं, त्यांच्याकडनं धनुष्यबाण परत आणायचं, तेव्हा मनसैनिकांनी इकडे सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. मला ते विचारायचंय, उद्धव ठाकरेंकडे धनुष्यबाण परत आला तर त्याचा आनंद मनसैनिकांना एवढा होणार आहे? नाही, आम्हाला आनंद नाही. त्या बघा, धनुष्यबाण 40 गद्दारांनी नेलेला आहे, त्याचा आनंद आम्हाला नाही. आम्हाला आनंद गुढीपाडवा मेळ्याचा आहे. राज साहेबांचं भाषण आम्हाला ऐकायचं आहे. आम्ही संभाजीनगरहून आलेले, कन्नड तालुका, मी मनसेचा तालुका अध्यक्ष आहे. आमच्यासाठी राज साहेब महत्वाचे, राज साहेबांचे विचार महत्वाचा आहे, राज साहेबांचं नेतृत्व महत्वाचं आहे. बघा, राज साहेबांच्या विचारापुढे हे जे सगळे गद्दार आहे हे काहीच नाही मॅडम. राज साहेबांचे जे विचार आज महाराष्ट्र. राज ठाकरे एकनाथ शिंदेना जाऊन भेटतात, ते तर उद्धव ठाकरे तर एकनाथ शिंदेना सुद्धा गद्दार म्हणत होते. मग त्याच एकनाथ शिंदेना राज ठाकरे भेटतात. बघा, पक्षाचे विचार आणि वैयक्तिक संबंध हे खूप अलग आहे मॅडम. आता बघा, राज साहेब हे मनसेचे प्रमुख आहे. आज महाराष्ट्रातून इकडे मनसे सैनिक आलेले, त्यांना मानणारा वर्ग आहे महाराष्ट्रामध्ये, आणि त्यांचे जे वैयक्तिक संबंध आहे, शिंदे साहेब असो, तुमच्या मतदारांनी प्रत्येक वेळेला असं काही फरक करत बसायचा का की आता ते वैयक्तिक संबंधांसाठी भेटतायत, आता कामासाठी भेटतायत, आता युतीसाठी भेटतायत? लोक काय प्रत्येक वेळेला असं फरक करत बसतात? बघा, मनसे हा समाजासाठी, जनतेसाठी काम करणारा पक्ष आहे. आज हे जे शिंदे गट असो, बीजेपी असो, हे आज सत्तेमध्ये मॅडम. आज मनसेचे जे काही नेते, काही कार्यकर्ते, काही राजसाहेबांचे विचार, मनसेला बी वाटतं का काही समाजाची कामं व्हायला पाहिजे. आता त्यांची जे भेटी आहे, त्यांचे काय जे विचार आहे, ते सत्तेमध्ये याचं काहीतरी कामं झाले पाहिजे ना जनतेचे. आता मी कन्नडचा तालुका प्रमुख आहे, पक्षाचं माझ्यावर जबाबदारी आहे. मग तालुक्यामध्ये जनतेची कामं कशी करायची, आम्हाला सत्तेमध्ये राहून भेटीगाठी घेऊन त्यांचे जनतेची कामं करून घेणे मॅडम. तुम्ही पण अजित पवारांसारखं म्हणाल की सत्तेत राहिलं तरच कामं होतात, म्हणून आम्ही सत्ताधाऱ्यांसोबतच जातो, असं करून तेच महायुतीवाल्यांसोबत. आम्ही काही एवढे मोठे नेते नाहीये, आम्ही रस्त्यावर उतरून काम करणारे लोक आहे.